ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता. 30 कोटाचं जे आपण ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे PHC होती आणि त्या ठिकाणी आपण 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याकरता फार ह्याला जवळपास 4-5 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणि या सगळ्या मंजुऱ्या वगैरे सगळ्या प्रक्रिया करत असताना त्या ठिकाणी 422-2 या गट नंबर मधला जातानाच्या डाव्या बाजूचा हा जागेचा विषय फार दिवसापासून प्रलंबित होता. त्याकरता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी वेळोवेळी पत्रव्यवहार होईल आम्ही त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी आदेश पारित केले की काही शर्ती अटीवरती ती जागा आपली 30 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाकरता देण्याचे त्यांनी आदेश पारित केले. त्यानंतर माननीय तहसीलदारांकडे या बाबी सगळ्या सोपवण्यात आल्या त्याचा कब्जा वगैरे देण्याचा. परंतु कब्जा देत असताना त्या ठिकाणी काय अतिक्रमण वगैरे बरेच विषय त्यातला मोजणीचा विषय प्रलंबित होता. त्या सगळ्या प्रक्रिया जवळपास आता पूर्ण करून घेतले. फक्त केवळ पत्रकार परिषद घ्यायची किंवा एखादा कुठंतरी माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा झालेली ऑर्डर कुणाकडनं तर माहिती मिळवण्याच्या आधारावर कुठंतरी प्रसिद्ध करायची असा विषय आम्ही करत नाही. परंतु सगळा याचा पूर्ण पाठपुरावा करून उद्या माननीय पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पण काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी माननीय तहसीलदार शेख साहेब यांना सूचना दिल्या आहेत. उद्याच वैराला जाऊन सगळं त्यांचा ताबा वगैरे देण्याची प्रक्रिया उद्या होऊन जाईल. आणि लवकरच आता या ठिकाणी आंबेडकर साहेबांना पत्र देऊन जे काही त्याचा निविदा प्रक्रिया वगैरे ज्या हॉस्पिटलची आहे ग्रामीण रुग्णालयाची ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून PWDचे सगळे अधिकारी आता माझ्याजवळ या ठिकाणी उपस्थित आहेत.